इथं. आम्ही इकडे आहे ना बसलो दोघी बहिणी, आमच्यासोबत बोलणं. मोहितलाच पाहिजे काय म्हणे रे, आम्हालाही पाहिजे जराशी. ताई तुमचे बाबा खूपच रागावले आहे ना माझ्यावर आता. तुझ्यावर रागावले नाहीये मी बाबा. माझे बाबा रागावले त्याच्या पोरावर. त्यावर रागावून काय करणार आहे? तू तर दुसऱ्याचीच पोरगी झाली. त्याला आणली म्हणूनच आली ना. जाऊ दे, काही टेन्शन नको घेऊ तू. बाबाचा राग काही जास्त नसते. बाबा लवकरच चांगले होऊन जाते. बाबा तुले एक्सेप्ट करून घेते काही दिवसातच. नाहीतरी आता घरातल्या पोरी गेल्या आहे, तूच आहे आता एक पोरीसारखी. तू फक्त बाबाची काळजी घेत जाजो, काही खायचं प्याचं करून देत जाजो, काही करत जाजो. काय मग बाबा लवकरच हे होते. आमचे बाबा तसे लवकर पिघलते जुई, जास्त कडक नाही आहे. तू आता एक काम कर, हे कपडे काढून ठेव. साडी आणली की ते साडी घाल बाई, नाही तर ड्रेस तरी घाल. हे चांगलं दिसते काय असं? आता आपल्या घरी येणारे जाणारे भरपूर आहे म्हटलं. आता तू दिसली नाही येताना लोकांले, आणि त्या काकू याला मग पाहिले. आता पाहिजे तू सगळ्या गावभर बोंब करते त्या का मोहितनं सून आणली तर तू कपडे चांगले घाल. ताई मला पण आवडते साडी वेअर करायला, पण काय करणार ना, मला तिने घालता येतच नाही. म्हणूनच माझ्याकडे एक पण साडी नाही आता सध्या. मी नेसून देईन तुला, टेन्शन नको घेऊ तू. मला चांगली साडी घालता येते, मस्त घालून देईन मी तुला. आणि हाय माझ्याजवळ साड्या आहे. खरंच ताई तुम्ही नेसून द्याल मला? हो, काय झालं त्याच्यात नेसून देईन. ताई तुम्ही दोघी किती चांगल्या आहे हो. मला असं वाटलं नाही होतं की नंदा एवढ्या चांगल्या भेटेल म्हणून. तरी मोहितजी म्हणत होते म्हणे माझ्या बहिणी खूप चांगल्या आहे. मी दोघी पण 2 बहिणी आहे म्हणे मला. पण योगायोग असं पहा की मी आले तुम्ही दोघी पण इथेच होते. आता आम्ही इथं होतो म्हणजे आम्ही अधिक महिन्यात आलो होतो म्हणून होतो इथं. आता ताई चालली, ताई उद्या जातो म्हणते. भाऊजी येते उद्या घ्यासाठी, आणि मी पाहतो मी पण चालली जाईल. हो काय, हे अधिक महिना काय असते ताई? अधिक महिना म्हणजे असं असते, 3 वर्षातून एकच वेळा येते अधिक महिना म्हटल्या जाते. धोंड्याचा महिना म्हणते आले. याच्यात लेकीले जावयाले पाहुणचार करते आई वडील. हा, त्याच्याकडून जे झालं ते भेट देते, बस बाकी काय करते. आणि ते धोंडे म्हणजे पुरणाचे हे करत असते. पुरणपोळी करतो की नाही आपण, तू खाल्ली असेल ना कधी, बस तशी करते आणि देते जावयाले पोरीले. झालं, यालाच म्हणते धोंडे. हो का, मी नाही पाहिलं अजून. पाहिले नाही म्हणजे मला कोणी होतच नाही. मी आश्रमात शिकली लहानपणापासून, मग कोणी होतच नाही तर मग कुठं पाहणार आहे मी. आणि आश्रमात एवढं सगळं नाही करत. आश्रमात जे रोज करते भाजी पोळी वरण भात एवढंच करते. म्हणजे तू अजून पुरणपोळी पण नाही पाहिली काय? नाही ना, पुरणपोळी पण नाही पाहिली मी. ऐकली आहे, मोबाईल मध्ये पाहिली आहे, रील पाहतो की नाही आपण त्याच्यात पाहिली, पण अशी खरोखर नाही पाहिली. कुठं बा पाहिली असन आणि खाल्ली असन असं नाही आहे. कारण ते मला कोणीच नव्हतं ना. आश्रमात कोण करणार आहे? निदान आई बाबा नसले, दुसरे नातेवाईक असले तिथं असते मी तर मग मी पाहिली असते कधी ना कधी. पण आश्रमात कधीच नाही पाहायला भेटले. पाहवत आहे, आश्रमातले लेकरं किती वंचित आहे ते सगळ्या गोष्टीपासून. आपल्याला घरी राहतो आपण तर सगळं भेटते म्हटलं, सगळं भेटते, सगळं दिसते, सगळं माहीत पडते. हा, आणि काय असं जीवन राहते म्हटलं. आणि मग तरी काही काही लेकरीले मायबापासून सगळं भेटू नाही म्हटलं, ऐकत नाही. म्हणूनच ताई आई वडील खूप जरुरी आहे. मी ना माझ्या आई बाबांना खूप मिस करते, पण काय करणार, लहानपणीच वारले ते दोघं पण. ऍक्सिडेंट झाला होता म्हणते त्यांचा. त्यांचा फोटो पण होता माझ्याकडे. काही टेन्शन नको घेऊ, आता जे झालं ते विसरून जाय. आता असं समज का तू ह्या घरची सून नाही, पोरगी होय. पोरगी म्हणूनच वाग आता याच्या सोबत. आता ते बाबा इथं नाराज झाले असते ना कधी कधी, असं समज किती बाबा होय, आणि त्याच्यासोबत चांगली राह. आता काय मग, आमचे बाबा तुला पोरीपेक्षा जास्त लाड देते म्हटलं. थकली असून तू आता जाय खोलीत, जाय आराम कर. आता माझी खोली कुठे आहे? आता पाय बाई, इथं जास्त काही खोली आहे नाही. आता मी राहून राहिली त्या खोलीत. म्हणजे तो मोहित राहत होता ना, मोहित मी आम्ही सगळे बहीण भावंड एकाच ठिकाणी राहत होतो. तो तर लहान होता तेव्हापासून तिकडे गेलास ना, तर मग आम्हीच राहून राहिलो होतो. मग लग्न गिग्न झाले मग आम्ही चाललो गेलो आमच्या घरी. आता खोली आहे खाली, आम्ही आता त्याच्यात राहून राहिलो होतो. तर एक काम कर, मैवाली बॅग आहे की नाही, आता माझ्याकडून उचलत नाही म्हटलं, तर तू ते फक्त उचलून ताईच्या खोलीत आणून ठेवून दे, आणि तू त्या खोलीत राहून जा. तुला जे खोली पाहिजे त्याच्यातली ते घेऊन घे. मग नाही तर काय, तर आम्ही गेल्यावर तुझंच आहे घर पुरं. आम्ही काही राहतो का बाई इथं? मी जाईन उद्या, ही चालली जाते, हिचा 7व्या महिन्याचा कार्यक्रम करून टाकून आज ही चालली जाते, ही नाही थांबत. मग अच्छा ताई प्रेग्नेंट आहे वाटते. नाही तर तुला काय वाटलं आतापर्यंत? मी हवा खाल्ली, हवेला भरलं हे पोट? नाही ताई, मला एवढं लक्षात नाही आलं माझ्या. मी पाहिलं, पण मी म्हटलं कसं विचारणार आपण, माहीतच पडते म्हटलं नंतर, म्हणून मी काही बोललीच नाही. मी पाहिलं नाही, मला माहिती असं असते म्हणून. बरं झालं बाबा, तरी माहिती आहे तुला. जा मग कर, आराम कर, हात पाय धुवून घे, आराम कर. पण रोज आरामच नको करत राहायचं बाबा, नाही तर माझ्या आईचे असं उरावर सारे कामं टाकून देशील. तिच्याकडून होत नाही. आता म्हातारपण आलं दिले, आता एवढे कामं व्हायला पाहत नाही तिच्याकडून. नाही ताई, मला सगळे कामं करता येते, सगळे कामं येते. आश्रमात आम्हाला कामं गिमं सगळे शिकवते. असं नाही की येत नाही म्हणून काही, फक्त काही रीतिरिवाज असते ना ते नाही समजत मला. तिथे जर थोडंसं चुकलं तर मला माफ करत जा फक्त, बाकी घरातलं करतो मी सगळं. बरं ठीक आहे, तुझ्याकडून होते तेवढं करत जाय. काही आई करते, काही तू करतं, दोघे मिळून करून घेत जा घरातले कामं. पोरगी चांगली वाटते ना मोहिनी ही? आता ताई सध्या तर चांगली वाटून राहिली बा, समोर काय सांगावं अजून. आता चांगली बोलून राहिली, चांगली वागून राहिली,
येते म्हणते सगळे कामं म्हणून तर म्हटलं तिले काय येते पण अशी रोज आरामच नको करू देते. मग नंदीनच म्हटलं बा आराम कर म्हणून. मग मी आता मोहितला घेऊन जाऊ काय जराशी मार्केटात? हा घेऊन जा ना, त्याच्याच गाडीवर जाय आणि घेऊन ये. तुला काय काय आणायचं आहे तर. आता गाडी तर लय दिवसची घरातच आहे व पेट्रोल आहे नाही आहे त्याच्यात. आता चालू कोण राहिलं तो आहेच नाही तर तरी म्हणून पाहतो गड्या मी त्याला येईन तर. अहो ताई सावलीत आहे ते लय पेट्रोल आहे त्याच्यात. जाणं होते आणि जाता जाता अजून टाकूनच घे जा 100-200 रुपयाचं. बरं मग चालली जातो. एक साडी आणि एक काय सांगितलं व चांदीचं ताटला किती मोठा आला लागल. तुला वाटते तेवढं आहे मी पैसे तुला जेवढे दिले त्याच्यात बजेटमध्ये बसलं म्हणजे बरोबर घेऊन ये तेवढं. बरं अजून काही मेकअपचं सामान घेऊन आणायला लागेल ना. आता ते 7व्या महिन्याच्या काय देते ते तू आण. ते काही मला माहित नाही बा, ते समजतही नाही मला. अरे हो ताई बांगड्या आणजो. बांगड्याने सांगितलं होतं मी तुला. तू आता झालाच आहे हो, तुला तर सारच माहित आहे. हा माया झाला नाही तर मला विचारून राहिली तू. माया जरी झालाय पण माया वेळेस सारं त्यास्त आणलं होतं म्हणतो तुला विचारून राहिली. मी काय आणलं माया वेळेस सांग बरं. हो मीच आणलं होतं. मग असं करतो ताई थोडंसं मेकअपचं सामान घेऊन येजो. साडी घेऊन येतो चांगली आणतो साडी. फक्त नुसतं हिरो एकदम कंचाई नको आणजो. थोडंसं नेहमी घालू शकली पाहिजे अशी साडी आणजो. आणि बांगड्या आणजो. आणि ताई फुलं आणजो. काय गजरे गिजरे आणजो तर असे चांगले वाटते डोक्याला लावाले. बरं अजून ते पोटा गिटाला लावायला ते आणू काय? घेऊन येजो भेटले तर चांगले वाटते माहीत पडते आपल्याला. आणि फोटो काढायला लागेल ना. हा एखादा फोटोवाला सांगा लागेल नाही 10-20 फोटो काढायसाठी. फोटोवाला आणि गजरे फुलं बांगड्या आणि ते पाडणं मग. हो गड्या ताई पाडणं मग आपल्याला बांधा लागेल काय दोरीचा. आपल्या तर बांधायला तर जागाही नाही आहे. मग रेडीमेडवाला बोलाव काय सांग तू म्हणशील तर बोलावतो रेडीमेडवाला. भाडं घेईन फक्त तो 400-500 रुपये भाडं घेईन तू एका दिवसाचं. भेटन काय पण आपल्याला? कोण नाही भेटत, पैशाच्या समोर सगळंच भेटते. फक्त एवढं आहे का तिथं सांगायला जायला लागते बा. मग मी मोहितलेच घेऊन जातो गाडीवर. एकटी कुठं फिरणार आहे मी ऑटोनं. हो तसं कर, त्याला घेऊन जाय. आणि त्याला कोणी हे सांगजो एक दुकानवाल्याला पाडणा दे म्हणा एक. आणि पाडणाच पाहिजे त्याच्या इच्छा नाही का आपल्याला. हा पाडणाच पाहिजे. आणि 5 मिठाई आणायला लागेल ना. हा 5 मिठाई आणजो ताई. काय काय आणशील? गुलाबजामुन आणजो, रसगुल्ला आणजो, आणि सोनपापडी आणजो, जिलेबी आणजो. आणि अजून काय आणशील? बालुशाही ते आणतो मी बरोबर, त्याची चिंता नको करू तू. सगळे पोराचेच आयटम सांगून राहिले. पोराचे कोणते सांगशील? गुलाबजामुन पोरगा नाही काय काळा गुलाबजामुन राहू मला काळाच लेकरून जाईल नाही तर. हे आणजो काय त्याला गुलाबजामुन राहू देजो. दुसरं काही आणजो पांढरा पेढा आणजो. पेढा असं राहते काय हो काही. हे मिठाई एक कॉमेडीचा भाग आहे. नाही तर काय आता मिठाई काढला ना पोरग होते पोरगी होते असं आहे काय. किती लोक पेढे काढले लाडू काढले तरी त्याला पोरगी झाली. हा किती लोक जिलेबी काढली बर्फी काढली तरी त्याला पोरग झालं. असं किसं काही नसते. मी आता काय म्हणते तर हे काढलं होतं गुलाबजामुन मला कशी पोरगी झाली. काही लावते ना ते माहिती आहे ना ताई मला. हे सगळं मी खाऊन घेईन ना. मग असं सांग ना. मग मला खासाठी पाहिजे म्हणून खासाठी आणून देतो मी. खासाठी स्पेशल म्हणून नको आणू. याच्यासाठी आणलं म्हणजे त्याच्यातलं खाणं होते. एवढं खाणार आहे का मी? थोडं सगळेजण खाऊन घेऊ आपण त्याच्यातलं. आता तू आणशील तर एकच वस्तू आणशील का सगळी? 2-2 तीन तर येईल ना त्याच्यात. अर्धा पाव तर आणशील ना सगळं. आणतो मी बरोबर किती खाण्याचं आहे ते. डोकसं नको खाऊ बाई आता. जाय आण तुला जे आणायचं आहे ते घेऊन ये. ताई तुझ्यासाठी काय आणशील मग? तुझ्यासाठी साडी आणजो. हा नाही तर मग बस बोलून जाशील. साडी बापूसाठी एक ड्रेस आणजो. आणि आपल्या पिऊसाठी एक ड्रेस आणजो. मी तुला पैसे दिले काय? हा नाही तर मग माझी पिऊसाठी चांगला ड्रेस आणजो. 1000च्या वर झाला तरी चालते. नाही तर मग घेऊन येशील 200-300 रुपयाचा आणू नको. आणजोच नको त्याच्यापेक्षा. 1500 रुपयापर्यंत तरी चांगला ड्रेस आणजो तिच्यासाठी. हो ना बाबा आणतो ना. आणि ताई मी काय म्हणतो आता जुही पहिल्यांदा चालली आपल्या घरात आहे की नाही तर अजून पैसे देतो मी त्याच्यात. तू एक साडी आणजो तिच्यासाठी. आपण आता पहिल्यांदा चालू इथं म्हणजे तिच्या समोर. ती आता जेव्हा घरात प्रवेश केला तिनं आता आईला काही एवढं समजणार नाही. आपण जायच्या पहिले एक साडी तिला देऊन देऊ म्हणजे आपल्याकडून नंदीकडून भेट म्हणून. आता अधिक महिन्यात असं थोडी भाव जायला म्हणजे पोरीला दिलं पाहिजे सगळं. आपण इथेही पोरगीच आहे ना तिला देऊन देऊ. नाहीतरी तिला बिचारीला आई वडील कुठे आहे. बरं ठीक आहे तसं करू. देऊन देऊ. चांगली साडी आणतो मी तिच्यासाठी. हा आण तू जाय. मग मी झोपून राहतो थोडा वेळ. बरं तू झोपून राहतो थोडा वेळ. जाय आईले कामं करू लाग जराशी. नाही रे काय म्हणते झोपली राहतं. बरं नाही एवढं झोपणं. आई म्हणते ते काही खोटी गोष्ट नाही आहे. आराम करायला लागते माणसानं. पण नुसतं आरामच नाही करायला लागत. तोंड कसं चालवतं? तोंड चालवता येते हातपाय चालत जाणं जराशी. आताही करू दे जरासा आराम मला. बाई मोहिनी लय झाला आराम म्हटलं. आता लयच झाला. एवढा आराम करू नको म्हटलं. त्रास होईल तुला समोर. करू नको. तुझ्या घरी तुला आरामच आहे. कोणतं काम करायला लागते. इथं तरी आम्ही म्हणतो काम कर. तिथं तर सासूची हिंमत नाही तुला काही म्हणायची. कारण ऐकतच नाही तू. ऐकत नाही म्हणून तर बरंच आहे. वैशाली ते पहिल्यापासून ऐकत गेली असती कधी मी तर माझी सासू माझ्या डोक्यावर बसली असती. अहो माझी सासू एकही काम नाही करत म्हटलं. आपली आई तरी करते. तू सांग आता सारख्याच वयाची आहे ना. मग आई करून राहिली ते कशी थकली एवढ्या लवकर. काही नाटकं करते. सुना आहे का नाही. सुना असल्या म्हणजे तशाच करते. आणि ज्याला सुनाच नाही पोरच नाही ह्या काय करते बिचारा त्या आपल्याच हाताने करते.
हा आपल्या हातानं करते खाते दोघे बुडाबुडी. होत नाही तोपर्यंत करते, जीवात जीव राहते तोपर्यंत. आणि हे तर बाबा आतापासूनच थकून गेली. होत नाही मायकून, होत नाही मायकून करते. सोपं आहे का एवढं मोठं पोट घेऊन फिरणं म्हणजे? हा सगळं भारी भारी होते म्हटलं. चालाले भारी, उठा बसाले भारी, उठता बसता येत नाही, किती त्रास होते. आणि लोकांना काय आहे, कामं कर कामं कर, ज्याची तकलीफ त्याला माहित असते. एखादा गोटा बांधून फिरा बरं म्हणा पोटाले, माहित पडते दिवसभर करू शकता काय तुम्ही काम तर. कंडिशन माहित आहे आता, मलाही माहित आहे काय असते म्हणून त्रास होते. पण बाई जराशा हातपाय हलवत राहिलं कधी बरं नको करू काम, निदान चालत फिरत तरी राहत जाय. अशी चालती फिरते राहत जाय, इथून तिथपर्यंत जात जाय, तिथून इथपर्यंत येत जाय. अशी घरातल्या घरात बसली नको राहत जाऊ. करतो मी, जाय तू जाय बरं लवकर. इकडे उशीर करते इथं गोष्टी करून, मग येशील नाही तिकडे संध्याकाळपर्यंत. अहो बात जातो ना बात येतो मी, म्हणून तर त्याला नेऊनच राहिली सोबत. आता जातो आणि येतो, पाय तू कशी येतो लवकर लवकर, आणि चांगलं येतो अजून वस्तू. बरं बरं जाय. मी राजेशची एखादा फोन लावून पाहतो कडे, तेले बोलावून घेतो उद्या. कारण का कार्यक्रम पाहिजे ते, दोघं जण तर पाहिजेच तिथं फोटो गिटो काढायला सोबत. कार्यक्रम पाहिजे ते, आणि काय म्हणते जेवणही करून धोंड्याचं ते तर बनावंच लागते, कारण का जवायलाच द्यायला लागते मानपान. बापा बापा 2 दिवसाच्या बाद फोन केला येईल आज मला. हॅलो बोला मॅडम. बापा बापा लय दिवसाच्या बाद आठवण केली. मॅम म्हटलं विसरलाच काय आम्हाला. तुम्हाला कशी विसरण हो राजेशजी? हा तुम्ही तर माझ्या जीव का प्राण आहे, तुम्हाला विसरण काय मी? राहू दे आता नको काढू जास्त. मला 2 दिवस झाले म्हटलं, फोन तरी लावला काय? मी वाटच पाहून राहिलो काही फोन करते का नाही करत, माहितच पडते बा. काय करू, इकडे परेशानी चालू आहे म्हटलं सगळी, त्याच्यात ना फोन करणं राहून गेलं म्हटलं तुम्हाला. तर दिवसानी परेशानी आहे, रात्रीनं परेशानीच आहे काय? रात्रीनं काय करतो? कसे बोलता राजेशजी तुम्ही? तुम्हाला नाही माहित का रात्री काय करत असते म्हणून? तुम्ही काय करत असता रात्री? पांचटपणा नको करू जास्त. पांचटपणा काय करून राहिली? झोपत नसते का रात्री? झोपाची गोष्ट करून राहिली मी. मग मला म्हणून तुम्ही रात्री काय करत असता? रात्री झोपून जात असतो मी, लवकरच झोपतो. मग लवकर झोपतो तर काही एकदम झोपलीच राहतं काय? सकाळी उठतं का नाही उठत? का झोपलीच राहतं? म्हणजे रात्री झोपतो तेव्हापासून दुसऱ्या रात्रीपर्यंत झोपलीच राहतं काय? नाही, सकाळी उठून जात असतो, 6 वाजताच उठतो मी. असं तिथं 6 वाजता उठतो आणि इथं 8 वाजता 9 वाजता उठतो. तर मग बरोबर आहे ना, इकडे झोपतो 8 वाजता ना मी, तिथं किती वाजता झोपतो? 12 वाजते, 1 वाजते. आणि मग कशी जागीन मला एवढं लवकर? तुम्ही झोपू द्या बरोबर 8 वाजता, माहित पडते उठतो का नाही उठतो 6 वाजता. तर बरोबर जास्त नको बोलू. आता सांग काय झालं, कायसाठी फोन केला? कसे बोलता हो, सारखे बोलत जाणार जराशे. व्हिडिओ कॉल लावून दाखवू काय मी सारखा आहे का उलटा आहे तर बोलून राहिलो? जाबा ते अशापर्यंत मग मी बोलणारच नाही. तुम्ही कधी असेच बोलता उलटे तुलटे, आणि मजाकच करता नुसतं. जाऊ दे. काय झालं सांग. अहो राजेशजी, आईने तुम्हाला उद्या बोलावलाय. आईनं बोलावलं कायसाठी? मामची कावले असं आता तुले नाही म्हणत असं घेऊन जाईल सटकन पटकन, म्हणून बोलावलं असं मला. मग आई काय का म्हणून मला? मायबाप नसते कावत लेकरायले, लेकर कसेही असले तरी. नवरा तरी काऊन जाईन बायकोले, पण मायबाप नाही कावत असते म्हटलं लेकरायले. मग कायसाठी बोलावलं मला? अहो राजेशजी, धोंड्याचा महिना नाही काय हा? तर धोंड्याच्या महिन्यात मग आता तुम्हाला धोंडे नाही खाऊ घालन काय मी माय? धोंडे खाऊ घालत मला पाय कोण चावून ते धोंडे? हा जाऊ का नाही जाऊ तेच खा लागते तुम्हाला. अहो मॅड, धोंडे म्हणजे दगड होते ना. अहो तर ते दगड थोडी काही ह्या आता नाही करत काय अधिक महिन्यात धोंडे. ते ठेवायला धोंडे खायसाठी बोलावले तुम्हाला. तर उद्या या तुम्ही. भाऊजी येऊन राहिले मग उद्या. ताई चालली उद्या गावाला, तर मग मी थांबत लागन तर काही दिवस. पण तुम्हाला धोंडे खायला बोलावलं, मग 2च दिवस राहिले कोणी, तर मग करता नाही येत म्हणते. मग जे भेटायचं आहे ते भेटणारच नाही. असं मग तुझ्याजवळ देऊन दे ना म्हणा, काय काय द्यायचं आहे तर तू खाऊन घे माझ्या वाटणीचे. असं थोडी असते, ज्याचे त्यालाच देत असते, मान असते तो. जवायला आणि पोरी असं सोबत बसून द्यायला लागत असते. असं आहे काय? तो सन्मान असन काही एवढ्या वर्षापासून बा आमची कंपनी सांभाळून राहिली तुम्ही, तर घ्या बा मानपान. असं काही असन ते सन्मान असन आमच्या प्रमोशनसाठी. बरं या लागते तुम्हाला, नाही तर मग म्हणून मी येत नाही. तुम्ही वेळ काढा, सुट्टी काढा, काही काढा, पण उद्या या लागते म्हणजे या लागते. बरं उद्या किती वाजेपर्यंत येऊ? तुम्हाला वाटतं तोपर्यंत या ना. मग येतो मी 2-3 वाजेपर्यंत, चालेल ना? चालते भाऊजी येते दुपारी उद्या. दोघीच आहे मग सोबत होऊन जाते. अन हे केलं काय मग, काय म्हणते त्याला आणलं काय ते सामान तुला सांगितलं होतं तिथे? मी तर नाही गेली आणाले, माझ्याकडून काही चालणं होऊन नाही राहिलाय. ताईला पाठवलं, ताई आणि मोहित दोघं जण गेले आता हे गाडीवर बसून, आणि हे घेऊन येते आता. आणि 7व्या महिन्याचा कार्यक्रम ठेवला आता. ताई म्हणे मी जायच्या पहिले करून टाकतो म्हणे, आईला मग सुचणार नाही म्हणे एवढं सगळं, तर त्याची तयारी चालू आहे. अरे बापरे, मग तर मजा आहे मग. नाही हा मजाच मजा आहे. तुम्ही या फक्त लवकर उद्या. अरे हो, मोहित कधी आला मग? काय सांगू तुम्हाला आता मोहितची गोष्ट नाहीच केलेली बरी आहे. तर आता बाबा नाराज आहे सगळ्या गोष्टीत. काय झालं तर? अहो मोहितनं लग्न केलं म्हटलं, त्याच्या मनानं पोरगी आणली. काय बोलतो मी ना, आपतच झाली मग तर. कशी आहे पोरगी, चांगली आहे का? बस पोरगी म्हणजे पोरीसारखी पोरगी, चांगली आहे तशी, स्वभाव नाही चांगली आहे. तिला माय नाही बाप नाही कोणीच नाही, अनाथ आहे ते पोरगी. असं मग तर चांगलीच गोष्ट आहे. मग टेन्शनच नाही, अनाथ आहे तर ते कुठे जातच नाही, घरीच राहते. हो लयच मजा येऊन राहिली का तुम्हाला? नाही ना, मजा करून राहिलो मी. तर मग काय झालं? मग मामाची कोण नाराज आहे? केलं लग्न, काय आहे त्याच्यात? करणारच आहे ना आज नाही उद्या. आणि पोरगी काही करते का? बस
ते त्याच्यासारखी इंजिनियरच आहे. एका शिटात होते म्हणजे ते दोघं जण. बापरे, मग तर काही विचारूच नको. मग तर पगाराला वानच नाही राहिले. मस्त एक नंबर जमलं म्हटलं. अशी पोरगी पाहिली असती का त्या बाबानं? इकून तिकून किती काही पाहिली असती तरी अशी पोरगीने भेटली असती म्हटलं. मग त्या बाबांना तर खुश व्हायला पाहिजे. हो पण बाबा ऐकून नाही राहिले ना, बाबा बोलूनच नाही राहिले त्याच्यासोबत. ठीक आहे, मग आता मी आलो म्हणजे समजावून पाहतो बा. ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर मग काय करू शकतो आपण? हा तर मग या तुम्ही. हा समजा जा बरं जराशे बाबाले. हो हो, समजावतो. ठीक आहे, मग ठेव मग. हा ठेवतो. कोण मोहिनी वे काय रे, काय म्हणते ते आता? काही नाही आई, फोन केला होता तिनं. आता 2 दिवस झाले तिनं काही फोन लावला नाही, माही नाही लावला. तर ते म्हणते उद्या बोलावलं म्हणते माझ्या सासूनं. त्या सासून कायले बोलावलं आता तिथं? चल बा, म्या बोलावलं तिच्या माईला तर गोष्ट अलग आहे. तिच्या घराने सांगाले. पण तिच्या माईनं तुला कायले बोलावलं तिथं आता? आई पाहुणचारणी करत काय जवळचा, त्याच्यासाठी बोलावलं. असं असं. काय देते मग तुझी सासू आता तुले? येले असं अधिक महिन्याच्या जेवणाले नाही? धोंडे जेवायला बोलावत असेल तुले. हा, धोंडे जेवाले. मग काय देते म्हटलं? मला काय माहित पडते आता काय देते तर. तिकून आल्यावर दाखव ना तुले. हो तेच तर, माहित नाही पाहिजे काय दिलं काय नाही. अरे आई, छाया आली आहे ना, तिले करावं लागेल ना आपल्याला. हो छाया आली आहे बरोबर आहे. पण सुना कुठे घरी? एकही सून नाही ना. वैशाली माईच्या इथं जाऊन बसली, हे हिच्या माईच्या इथून बसली. अन ते तिसरी काय नाव आहे हिचं आपलं, परी, ते शेगावली गेली. दोघं नवरा बायको कालपासून तर आले नाही अजून. कोण सुमित आणि परी शेगावला गेले काय? हा शेगावले गेले न ते. सांगून गेला ना तो, शेगावले जातो म्हणे आई. उद्या येतो म्हणे. सकाळीच येतो म्हणे. पाय ना आता संध्याकाळ झाली तरी अजून याचा पत्ता नाही त्याचा. अहो आई, गर्दीला आहे तिथं. गर्दी खूप आहे. आता येणं समाधी दर्शन घेतलं असेल ना, म्हणून उशीर झाला असं. मुखदर्शन घेतलं असतं तर लवकर आले असते. खूप गर्दी आहे तिथं. आता आमच्या ऑफिसचे लोक गेले का नाही, तर 2-2, 3-3 दिवस लागले ते आले. आणि जेवण तर भेटलंच नाही म्हणते अजून. तिथचं देवस्थानाचं जेवण नाही आहे. म्हणजे जेवण चालू आहे पण गर्दी जेवढी आहे का तिथं थांबणारे थांबून राहिले, नाही तर चालले. राहायला जागाही नाही आहे, सगळं बुक झालाय. कोणी बाहेर झोपून राहिलं, कोणी कुठं झोपून राहिलं, अशी रात्र काढून राहिली. हो रे, आता गजानन बाबाजवळ जातेस ना, कितीतरी लोक जाते. चला बा आता जवळपास पडते तर इच्छा इथं चालले जाते. दूर गेल्यापेक्षा आता दूर दूर नाही होत कोणाचं तीर्थ करायला. तर याले तेच म्हटलं म्या. म्हटलं एकटा चालला म्हटलं, तू तर आम्हाला घेऊन चाल. अधिक महिन्यानिमित्त आमचंही दर्शन होऊन जाते म्हटलं. असं असं मग काय म्हणे तो? काय म्हणणार आहे बाबा, पहिली इले नेतो म्हणे, तिनं कधीच पाहिलं नाही म्हणे. मग त्याच्यानंतर तुम्हाला नेईन म्हणे. नीन म्हणे ना, नीन मग. जाऊ ना आपण आता, थोगी आला म्हणजे जाऊ मग. काढू एखादा टूर चांगला लंबा. कायचा टूर काढू ना, कायचं काय. आता अधिक महिना तर सरूनच जाते 2 दिवसानं. आता माझ्या पोरीचंही राहिलं करायचं, तिच्यासाठी कोण करण आता? आई ते पोरगी येते ना कामवाली, ते तर सगळे कामं करून घेते. मग जराशी तिला डाळ लावायला लाव, बाकीचं तू कर. आता काय होती एखाद्या वेळेस केलं तर. आणि तिच्या इच्छा पाहुणेली बोलावून घे. काय आणायचं आहे काय नाही तर मला सांग, मी आणून देतो. काय आणायचं, एखादी साडी आणा लागन तिच्यासाठी. जवायला कपडे घ्या लागन. अन लेकराले झालं, काय करा लागते मग. अन काही द्या लागते म्हणते ना, सोनं चांदी गिंदी काही. कायले द्या लागते रे, काही द्या लागत. जवायला जेवढं दिलं तेवढं कमीच असते. हा नाही म्हणते काय ते. वा वा आई, मस्त आहे तू. मग सासू सासरे घरी बसून म्हणतं काय देते ते मला दाखवतो. हा, अन स्वतःच्या जवळला म्हणतं का जवळ उभीच असते. हा, नाही म्हणत नाही. कशी आहे आई तू? तुला तू एकच जवळ आहे. माझ्या सासूला तरी 2-2 आहे. एकाला नाही दिलं दुसऱ्याला राग येते. तर तू कर ना काही ना काही, दे ना त्याला. आहे ना तुझी परिस्थिती तेवढं काही द्यायची. काय देऊ तर आता तू सांग. आता पहिले अधिक महिन्याला दिलं होतं ना, सोन्याची अंगठी दिली जवायले. आता हर हर मग अधिक महिन्याला करतच जाऊ काय? दुसरा महिना आता ह्या. हा, त्याला अधिक महिन्याला अंगठी दिली, तर आता कपडेच देऊ म्हटलं. थोडं महागावर गेलं काय? सोनं चांदी किती महागलं. ते पाय तू आता तुला काय करायचंय काय नाही तर. काही नाही, साधं सुद्धा करजो. पाय तुम्ही नाही येईन ह्या, तर मलाच करून घ्या लागन. करून घे जाई, वाट नको पाहू करायची. तिला छायाला घेणं मदत तिले. त्याने करू लागत काय, सारच करू लागते ते. करू लागायला लावत जाई तिले. हो म्हणतो ना, तिला दाय टाकून दे म्हणून जराशी. करून टाकू म्हणून. आई आता झोपतो मी, काय मला लय झोपून राहिली आता. उद्या सकाळी ऑफिसला जायला लागते आणि दुपारी मग इकडे गावाला जायला लागते. झोप बाबा, झोपतो तर. मलाच घेऊन या लागन. असं करा लागन जवळसाठी. एखादा चांदीचा गोप गिफ्ट घेऊन या लागन. चल बा, काही ना काही आहे 4-5 हजार आले मला नाही काय. हा, 4-5 हजारासाठी मागं पुढं पाहिलं पुरते काय आपल्याला? काय 10-5 जवळ आहे. करूनच घ्या लागन, तीच घेऊन ये सकाळी जाऊन. चल आता झोपून राहतो. पाय आता कशी दिसून राहिली. हा, अशी घालत जाय बरं साडी. पाय साडीत किती चांगली दिसतं. ते एवढूशे कपडे चालते का बाई आपल्या गावात? नाही चालत ना. साडी घालत जाय आता काही दिवस. मग लागन तर दुसरे कपडे घालजो, पण हे एवढे नको घालजो. कसं आहे, नाही तुला नाही वाटणार काही, त्याला नाही वाटणार काही. आई ठीक आहे, मॅनेज करून घे. पण बाबाले तर थोडीशी काही वाटत जाईल ना, शरम वाटत जाईल. चांगलं नाही वाटत जाईल बाबाले. आणि तू जात जाशील समोर, मग आपण वागतो. नाही तर मग आपण कोणतं काम करतो, चांगलं दिसते का ते पाय दिसते उघडे तर. म्हणून म्हणतो तुला आता ही साडी घालत जाय. शिकून घ्या आता घालणं. आता हे काय शकतो नाही शिकणार ना. आता मोहितला आणून मग तुम्ही साड्या देते तो आणून मला. 1-2 साड्या जर आणून दिल्या तर मग मी कशी तरी घालून पाहत जाईल ना. बापा नाव नको घेत जाऊ नवऱ्याचं. नाव घेत असते काय? मोहितराव म्हणत जाय, अहो म्हणत जाय, काही तर म्हणत जाय समोर. असं चांगलं नाही वाटत बाई. आपल्या गावातले लोक नाव ठेवण ना तुले. कशी सोनाली म्हणून बापा. तुले तर काही म्हणणार नाही, पण आईले आईचं जगणं मुश्किल करण ना. गावातले लोक असेच राहते बाई. मोठे मानादानाचे उच्च कानाचे राहते. त्याला माहिती आहे काय, थोडंसं घरात तू कशी कर, पण वर 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 बाहेर कोणी चांगली वागत जाय.
आम्हाला चालते, आम्ही म्हणत नाही तुला कायच्यासाठी. बरं ताई ठीक आहे. आता अहो म्हणणार मी त्यांना. मोहितराव अहो आवाज द्यायच्या वेळेस. हा हो, अशी बोलत जाय. कसं आहे आता आपण म्हणतो, पण आपल्याला ज्याच्यात राहा लागते तसं वागा लागते. ठीक आहे, एकदमही नाही वागा लागत लोकांसारखं. लोक तर मग आपल्याला काही करायला लावते. तसंही नाही करावं, पण निदान आपल्याला शोभन असं, आपल्याला चांगलं वाटन असं असं करायचं ज्याच्यात आपण कम्फर्टेबल राहतो. आता मला माहित आहे तू त्याच्यातच कम्फर्टेबल आहे. साडी तर तुला बिलकुल आवडून नसून राहिली, पण कसं आहे आपल्याला बरं वाटलं पाहिजे ना. हो ताई, पटलं मला तुमचं, खरंच पटलं. मोहिनी येतो मग काय. याले मोहितले म्हटलं त्याला घेऊन जातो सोबत. अरे बापरे, जुही तर ओळखालीच नाही येऊन राहिली. मस्त दिसून राहिली. पाय बरोबर साडीत किती चांगली दिसते. हे कोण आहे? जुही जुही होय हे? जुही कशी दिसून राहिली तू? कशी दिसत आहे मी? चांगली नाही दिसत आहे का? मग काढून ठेवू का हे? नाही नाही जुही काढू नको, असं घालत जाय. किती मस्त दिसतो तू. मी तुला किती वेळा म्हटलं होतं ना, तुला पहिलेही म्हटलं होतं ना साडी घालून पाय म्हटलं एखादी. काही पण केव्हा म्हटलं असं मला साडी घालून काय म्हणून? माझ्याकडे साडी तरी होती का? आणि तिथे कोण साडी घालत होतं? नाही म्हटलं काय? असं वाटलं असं मग मला म्हटलं म्हणून. काही बोलता ताई, यांच्यावर विश्वास नका करू तुम्ही. यांनी मला कधीच नाही म्हटलं असं. जाऊ दे, गमत करते तो. अरे बा मोहित, कशी वाटून राहिली ती बायको? झाली का नाही, केली का नाही आमच्यासारखी तिला आम्ही? हा ताई, चांगली दिसून राहिली. जुही जेवढ्या चांगल्या आहे ना ह्या, तेवढ्या गरमही आहे. याच्यापासून वाचून राहायचो. मोहिनीताईपासून तर खासच. हो ते म्हटलं एकदा जर मागं लागली तर पिछा नाही सोडत. त्याच्यासोबत चांगलीच वागजो तू आता. कशाला? मोहिनी ताई तर खूप छान आहे. हाय ना बा, तुला कधी वाटले मी बेकार? नाही नाही, मला नाही वाटलं. खूप छान आहे तुम्ही. खऱ्या अवतारात युद्धच दिले. मग सांगजो छान आहे का कशी आहे तर. अय, काही बदनामी नको करू रे बाई. त्या बायको जवळ चांगली राहतो तर राहू दे ना. बबिता, ह्या झुराने ना एकटी तशीच गेली काय माय हात हलवत? सामान कायच्यात आणशील? असं इकडे आहे का तुम्ही सारेचे सारे? मी तेच तर म्हणून राहिली, हिनं काही नेलं नाही म्हणतो. कायच्यात आणणे सामान? आई सगळंच भेटते मार्केटात. बॅगा भेटते, कपडे घेतले तर तिथं बॅग भेटते, दुकानात गेलं तरी भेटते. जिथं गेलं तू सगळं भेटते म्हटलं. काहीच नाही न्यायची गरज आहे सोबत. आम्ही असं जातो आणि असं येतो, 1-1.5 तासात आम्ही वापस येतो दोघं बहीण भाऊ. हो बाई, आठवण आठवण आणजो बबिता. नाही ती एखादी चिठ्ठी करून नाही. तुला एक तर आठवण राहत नाही. अर्ध टाकशील ना अर्ध आणशील. आणि ह्या एवढा आळशी आहे का ह्या डबल जाणार नाही म्हटलं मग. अहो आई गेली मी पहिलीच्या आळशीपणा. माझ्या बायको समोर मी बदनामी करतो काय आता तू? हा बाई, म्हणत जाय. हिच्या समोर ना जुईच्या समोर आले याचे उचकणे देत जाय जराशी. हा तवाच ह्या सुधरण म्हटलं. असं नका करू. तिच्या समोर कायले मी बदनामी करता? तेही मला बोलत जाईन ना मग. बोललीच तर पाहिजे मग चांगली. बोलली नाही तर बायको कशी मग ती? जोपर्यंत नवऱ्याचं काढणार नाही उकरून, तोपर्यंत तिला बायकोच म्हणत नाही बाबू. तू येतं जगणं तिला हराम केलं पाहिजे ना. म्हणून तू मजाक करशील, पण तिला खरोखर वाटण बरं असंच वागायला लागते म्हणून. अशीच वागत जाईन ते. हा खरंच माझं जगणं हराम करून टाकन ते. नाही रे, लय चांगली पोरगी आहे ती. सांभाळतो तिले काय. आणि बाबाला मनवायचा प्रयत्न करजो, कारण बाबा नाराज आहे सध्या. बरोबर म्हणतो बाबाले. मी चाललो कुठं आता? इथंच राहतो आता. इथूनच ड्युटी करतो आता. इकडेच शिफ्ट होऊन जातो आणि इकडे दोघांची ड्युटी चालू ठेवतो आता. दोघंही गेलो म्हणजे मग बरं राहते आम्हाला. का रे, मग घरचे कामं रे आईच करत जाईन काय सगळे कामं? नाही ताई, सून कशाला आहे? मी करणार ना. मी सगळे कामं करून पण ऑफिसला जात जाईन म्हटलं. तुम्ही टेन्शन नका घेऊ त्या गोष्टीचं माझ्याविषयी. तुम्ही असं समजूच नका की जुई सगळं आईलाच करावं लागणार म्हणून. मी त्यांना माझी सासू नाही मानत, आईच मानते म्हटलं. कारण की मला आई नाही, वडील नाही, कोणीच नाहीये. त्याच्यामुळे ना तेच माझे आई वडील आहे. त्यांनाच मानणार मी, खूप प्रेम देणार. खरंच अशीच वागतो जुई. खरंच माझी आई बी चांगली आहे आणि बाबाही चांगले आहे म्हटलं. हो ताई, नक्की. तुम्ही जसं म्हणता ना तसंच करणार मी. आणि मोहित अहो, माझ्यासाठी 2 साड्या आणा तुम्ही. पहिले मोहित म्हणतं, मग अहो म्हणतं. अहो पहिले अहो म्हण. अहो, माझ्यासाठी 2 साड्या आणा तुम्ही. असं म्हणायचं आता. बरं आणतो.